आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खरं तर आता ऑनलाईन जमाना आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहेत, सगळ्यांकडे लॅपटॉप आहेत किंवा ऑनलाईन वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे ऑनलाईन असतात आणि ऑनलाईन होणारी फसवणूक ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आज आपण धाराशिव येथील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आलेलो आहोत. पोलीस निरीक्षक श्री गणेश कांगुडे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आपली आर्थिक फसवणूक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे होणारी फसवणूक कशी टाळता येईल या संदर्भातच आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, काय सांगाल, सगळ्यांकडे आता सगळेच ऑनलाईन असतात, सगळ्यांकडे मोबाईल आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं माध्यमं आहेत ऑनलाईनची, तर आर्थिक फसवणूक कशी होते आणि आर्थिक फसवणूक असेल किंवा वेगवेगळी फसवणूक असेल तर ती टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? अगोदर आपल्याला ते टाळण्यासाठी फ्रॉड कसे होतात हे समजून घेतले पाहिजे किंवा फ्रॉडचे नेमके प्रकार कोणते आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक फिशिंग फ्रॉड एक आपण त्याला म्हणू शकतो. जसं आपलं माशाला कसं आपण गळ टाकतो त्या पद्धतीचं एखादा गळ टाकतात ते आणि आपण बरोबर त्याच्यात अडकतो. माशानं तोंड उघडलं खाण्यासाठी लालसेपोटी की तो अडकतो. तसं आपण पण इथं लालसेपोटी ते ॲक्टिव्हिटी केल्या की आपण त्याच्यामध्ये अडकतो. काही रोमन्स फ्रॉड किंवा सेक्स्टॉर्शन म्हणतात त्याच्यामध्ये, ते काही फ्रॉड आहे त्याच्यामध्ये. काही म्हणजे ट्रेडिंगचे ॲप पैशासाठी ते काही ॲप्स आहेत किंवा फ्रॉड आहेत त्याच्यामध्ये. असे वेगवेगळे जे प्रकारचे आहेत. एक मनी मूल म्हणून एक आहे, तो एक कन्सेप्ट आहे, तो एक फ्रॉड आहे. असे वेगवेगळे फ्रॉड्स आहेत त्याच्यामध्ये. आता फिशिंग फ्रॉडमध्ये जे आहे त्याच्यामध्ये जनरली ज्या प्रमाणित वेबसाईट आहेत त्याशी साधर्म्य असणाऱ्या वेबसाईट तयार करतात, पाठवतात, लिंक तयार करतात, पाठवतात आणि आपण त्याच्याबरोबर फसतो की ते आपल्या ओरिजिनलच आहेत काही म्हणून. आणि आपल्या जे क्रेडेन्शियल आहेत किंवा पासवर्ड वगैरे ते आपण शेअर करतो आणि आपले पैसे त्याच्यामध्ये जातात. त्याच्यामध्ये सेक्स्टॉर्शनमध्ये दोन प्रकारचे आहेत की एकतर एक लिंक पाठवले जातात किंवा व्हिडिओ कॉल केला जातो. आणि जनरली पुरुषांच्या बाबतीत पण आणि महिलांच्या बाबतीत पण. पुरुषांच्या बाबतीत असं की जे आमच्याकडे पोलीस स्टेशनला आले ते उदाहरणं असं थोडं सांगायला हरकत नाही की एक व्हिडिओ कॉल केला जातो. व्हिडिओ कॉल केल्यानंतर समोरून एक लेडीज बोलत असते आणि ते म्हणजे पूर्ण कपडे विवस्त्र होते आणि बोलते आणि तेही त्या समोरच्या व्यक्तीला पण तसं करायला भाग पाडते. आणि ते करत असताना त्यांचं ते स्क्रीन रेकॉर्डर चालू असतं. त्याच्यामुळं तुम्ही जे इकडे ॲक्टिव्हिटी करतात ते सगळे ते स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये त्यांच्या मोबाईलला रेकॉर्ड होतं ते. आणि पुन्हा हे सगळं झाल्यानंतर मग ते तुमच्या क्लिप किंवा फोटो ते तुम्हाला पाठवतात आणि तुम्हाला ते पैशाची मागणी करतात. आता याच्यामध्ये मी इथंच लगेच त्याच्यावर उपाय सांगू इच्छित आहे. ह्याच्यामध्ये जर असं जर झालं तर सर्वात अगोदर तुम्ही पैशाची मागणी केली तर बिलकुल पैसे द्यायचे नाहीत. कारण त्यांना त्या तुमच्या बदनामीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही. त्यांना फक्त पैशामध्ये इंटरेस्ट आहे. तुमची ते बदनामी करू शकत नाहीत. पाठीमागे ज्यावेळेस माझ्याकडे असे 3-4 वेळा प्रकार आले होते तर फक्त मी पोलीस स्टेशनला आले आणि नुसतं युनिफॉर्मवरून मी त्यांना कॉल केला ते आलेला. पुन्हा त्यांना काही कधी त्रास दिला नाही किंवा काही केलेलं नाही त्यांना. तर असं हे आहे सेक्स्टॉर्शन. येस येस येस. अजिबात त्यांना इंटरेस्ट नाही. त्यामुळं घाबरून जायचं बिलकुलच काही कारण नाही त्याच्यामध्ये. खरं तर खूप सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा. सगळ्यात आधी तर घाबरतात आपली बदनामी वगैरे. तर बिलकुल घाबरायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांना बदनामी तुमची करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही त्यांना. त्याच्यासाठी तक्रार करणं योग्य राहील. सर्वात अगोदर तक्रार करणं. त्याला तर पैसे द्यायचे नाहीत आणि सरळ पोलीस स्टेशनला यायचं.
बऱ्याच वेळा असं होतं की आता माझ्याकडे जे 2-3 जण आले होते, एक तर मी ज्या पहिल्या जिल्ह्यामध्ये काम केलं होतं तिथून मला काही जणांनी फोन केले होते, कारण पोलीस स्टेशनला जायला घाबरतात किंवा पोलीस स्टेशनला आपल्याला पुन्हा काय काय प्रश्न विचारतील वगैरे म्हणून. तर तसं न भीती बाळगता पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशन हेल्प घ्यायला काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये. दुसरं असं आहे की जे काही ॲप्स आहेत, जसं एनीडेस्क आहे, टीमव्ह्यूअर आहे, की ज्याच्यामध्ये आपण आपला मोबाईल, आपला कॉम्प्युटर आपण शेअर करतो, स्क्रीन शेअर करतो त्याच्यामध्ये. आणि हे ॲप आपल्या कार्यालयीन कामकाजासाठी अडीअडचणी सोडवण्यासाठी हे ॲप आहेत. परंतु जे हे फसवणारे लोक आहेत ते ह्या ॲपचा फसवण्यासाठी वापर करतात त्या ॲपचा. आणि ज्याला ज्ञान नाही ते बरोबर ह्याच्यामध्ये अडकतात. त्यांनी पाठवलेली लिंक ओपन करतात, शेअर करतात आणि मग आपला मोबाईलचा किंवा आपला कॉम्प्युटरचा सगळा ॲक्सेस किंवा आपण तिथल्या ॲक्टिव्हिटी त्यांना सगळ्या दिसतात त्या. आणि मग आपण पासवर्ड आपल्या बँकेचा वगैरे ते यूज करून ते फ्रॉड करतात. म्हणजे एक उदाहरण मला इथे सांगावं वाटतं की मला एक जणांनी असं झालं, रात्रीचा 10 वाजता फोन आला की सर माझा मोबाईलच पूर्ण हॅक केला, माझ्या मोबाईलवर त्याचं नियंत्रण आहे. मग मी म्हटलं तुम्ही काही लिंक वगैरे हे केले का? सुरुवातीला त्यांनी नाही म्हटलं नीट पहा, म्हटलं तुम्हाला काहीतरी लिंक वगैरे आली असेल वगैरे. मग पुन्हा त्यांनी कबूल केलं, हां आलं आहे म्हटलं अगोदर ते अनइन्स्टॉल करा, त्या लिंकवरून जे तुम्ही ॲप इन्स्टॉल केलं ते अनइन्स्टॉल करा. पण ते अनइन्स्टॉल करायला की तो तिथून बॅक करत होता, तो त्यांना अनइन्स्टॉलही करता येत नव्हतं. मग नंतर त्यांनी ते केलं, पण त्याच्यामध्ये असं झालं होतं की यांनी एक पार्सल मागवलेलं होतं आणि पार्सल मागवताना पार्सल आणखी काही लवकर आलं नव्हतं म्हणून त्यांनी गुगलवर जिथून पार्सल मागवलं त्यांचा मोबाईल शोधला. परंतु ते फेक वेबसाईटवरून फेक मोबाईल घेतला तो. आणि मग त्यांनी ह्यांचे जे संपर्क साधला, मग त्यांनी सांगितलं आम्ही हे पाठवतो, लिंक पाठवतो, तो हे करा, OTP द्या वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये ते फ्रॉड झालं त्याच्यामध्ये. तर एक 3-4 ॲप आहेत हे की हे इन्स्टॉल करायचे नाहीत. जसं टीमव्ह्यूअर आहे, एनीडेस्क आहे, एक रस्क ॲप म्हणून एक आहे, असे आहेत ना. आणि साहेब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हटलात की आपल्या मोबाईलवरती सुद्धा त्यांचं नियंत्रण असू शकतं. यामध्ये काय केलं पाहिजे किंवा आपल्या मोबाईलचं नियंत्रण जर त्यांच्याकडे असेल तर काय काळजी घेतली पाहिजे सर? म्हणजे हे जे ॲप आहेत हे ॲप हा ॲप इन्स्टॉल करायचे नाहीत हे ॲप. आणि समजा चुकून झाले तर पटकन ते अनइन्स्टॉल करायचे अगोदर. त्यात काय घाबरण्यासारखं नाही, पण पटकन अनइन्स्टॉल करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आणखी सोशल मीडियाच्या आधारे काही जण व्यवहार करतात. मागच्याच एक 10 दिवसापूर्वी एक मुलगा आला होता की त्याने फेसबुकवरून ट्रॅक्टर खरेदी केला सेकंड हँड फेसबुकवरून. त्याने फेसबुकवरून फोटो दाखवले, ह्यानं पसंत केला, तो मला पैसे पाठव. ह्याने अगोदर 50,000 पाठवले. मग म्हटलं अरे नाही ते पाठवायला जरा डिझेल नाही, आणखी 10,000 पाठव. इथपर्यंत आलाय, येरमाळ्यापर्यंत आलाय, ते काहीतरी अडचण आली, आणखी पाठव. असं करून त्यांनी आणखी पैसे, पुन्हा त्याच्या उशिरा लक्षात आलं आणि मग त्यांनी येऊन तक्रार दिली. जसं OLX बरोबर आपण पण काही खरेदी करतो किंवा विकतो, त्याच्यामध्ये पण आपण सावधान राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आणखी एक आहे जी मनी म्यूल म्हणून एक आहे की त्याच्यामध्ये जे फ्रॉडस्टर आहेत ते आपल्या सर्वसामान्याचा अकाउंट वापरायला घेतात की तुमच्या अकाउंट वापरायला द्या, तुमच्या अकाउंटला काही कुठल्या गेमिंगमधले किंवा कुठली तरी रक्कम येईल, त्या रकमेचे तुम्हाला 2%, 2.5% तुम्हाला मिळतील आणि बाकीची अमाऊंट आम्ही काढून घेऊ. मुळात हे फ्रॉडस्टर जे मोठी अमाऊंट असतात ती मोठी अमाऊंट त्याच्या अकाउंटला पाठवतात. समजा एखादी 1 कोटी पाठवली तर 1 कोटीच्या तुम्हाला 2.5% तुम्हाला 2.5 लाख रुपये मिळतील. 2.5 लाख मिळतील आणि ते येतात पैसे, पण ते करतात फ्रॉड. कुठेतरी तुमच्या अकाउंटला पैसे येतात, तुम्हाला 2.5 लाख रुपये देतात, पण ते बाकीचे पैसे काढून पण घेतात. पण ज्यावेळेस तो फ्रॉडस्टर तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतो त्यावेळेस त्याची आयडेंटिटी त्यानं लपवलेली असते आणि तुमच्या अकाउंटला पहिले पैसे आलेले असल्यामुळं पहिल्यांदा पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतात. तर आपलं अकाउंट जे आहे ते कुणालाही वापरायला न देणे
आणि आपला मोबाईल नंबर कुणाला वापरायला न देणे, आपलं आधार कार्डच्या आधारे कुणाला सिम कार्ड घेऊन न देणे, ह्या पण गोष्टींची आपल्याला दक्षता घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. आणखी कशा पद्धतीच्या तक्रारी येतात आणि त्याच्यावरती तुम्ही कसा मार्ग काढता? शेअर मार्केटचं हल्ली खूप येतं. शेअर मार्केटमध्ये अगोदर त्यांना फेसबुकवर किंवा दुसऱ्या कुठल्या तरी सोशल मीडियावर त्यांचे कॉन्टॅक्ट होतात. मग तिकडून त्यांना टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ॲपवर घेऊन जातात त्यांना आणि सांगतात की तुम्ही एवढे एवढे पैसे गुंतवा, तुम्हाला एवढे रिटर्न्स मिळतील. आणि ते रिटर्न्सची रक्कम वगैरे मोठी असते, ते लोकांना लालसा लगेच निर्माण होते. सुरुवातीला मग 1,000 रुपये गुंतवायला लावतात आणि मग त्याचे लगेच 4-8 दिवसामध्ये 2,000 पण देतात ते. मग पुन्हा ते 2,000 मिळाल्यामुळे पुन्हा आणखी जास्त गुंतवा म्हणतात. मग ते आणखी जास्त गुंतवतात. मग त्यावेळीची रक्कम जी आहे ते फक्त तुम्हाला त्या स्क्रीनवर किंवा ते ज्यांनी ॲप जे तयार केलं त्या ॲपवर तुम्हाला दिसते, परंतु ते आपल्या अकाउंटला जमा झाली का आपण खात्री पण करत नाही. ते आपल्याला आणखी गुंतवायला सांगतात, आपण आणखी गुंतवतो आणि स्क्रीनवर दिसतं तिथं वाढली आपली रक्कम, परंतु प्रत्यक्षात आपण ते काही घेत नाही, बघतही नाही. मग ज्यावेळेस मोठी अमाऊंट होती मग त्यावेळेस म्हणतो आता ते काढून घेऊया, ज्यावेळेस काढून घ्यायला लागतं तर त्यावेळेस म्हणतात ते रक्कम तुम्हाला काढता येणार नाही म्हणतात ते. तर तुम्हाला त्याचे टॅक्स असतील किंवा ह्याचं इतर चार्जेस किंवा आणखी तुम्ही गुंतवा मग त्यातले तुम्हाला रक्कम काढता येईल असं सांगतात ते. आणि प्रत्यक्ष ते पैसे काढता येतच नाही ते आणि ते पैसे आपले लॉस होतात त्याच्यामध्ये. आता एकच इथं उदाहरण सांगायचं म्हणलं तर एकाची अशीच ओळख झाली होती फेसबुकवरून त्यांनी दोघांचे एकमेकाचे नंबर घेतले आणि ते बरेच दिवस कॉन्टॅक्टमध्ये होते. त्या व्यक्तीने संबंधित ते व्यक्तीला सांगितले की मला तुमच्या इंडियामध्ये म्हणजे फॉरेन मी बोलतो आहे, इंडियामध्ये तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये पैसे गुंतवायचे. आणि ते जे व्यक्ती होती ती शिक्षक होते. मग त्यालाही वाटलं की हां चला चांगली संधी आहे. आणि त्यांनी मग मी पैसे पाठवले, ते फॉरेन करन्सीमध्ये आहे, ते ट्रान्सफर करायला एवढा खर्च येते, तो मला पाठवून दे, मी तिथं आल्यानंतर पुन्हा देतो, असं करून त्यांच्याकडून पैसे घेतले. पण ते पूर्णपणे अनोळखी होते, पूर्णपणे अनोळखी. आणि हा त्यांचं जे जवळ चालू होतं 6 महिने चाललं होतं हे दोघांचं. ह्या 6 महिन्यामध्ये त्या संबंधित शिक्षकांनी 43 लाख रुपये त्यांनी तिथं पाठवले, थोडे करून त्यांनी. तर अशा गोष्टींवर ज्या गोष्टी व्यक्तींना आपण पाहिलेलंच नाही त्या व्यक्तींवर विश्वास ठेवायचं काही कारणच नाही त्याच्यामध्ये. आपण सर खरं तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक होते आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे आपण फसवले जातो, सर्वसामान्य माणूस फसवला जातो. याच्यामध्ये आणखी एक प्रकार असा आहे की सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे नोकऱ्या नाही आहेत, नोकरी शोधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला जातो आणि त्यातनं सुद्धा आर्थिक असेल आणि मानसिक असेल अशा दोन्ही पद्धतीनं फसवणूक होते. त्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? बरोबर आहे. जसे आत्ताचे बाकीचे फ्रॉडबद्दल मी बोललो तसंच हा जॉबचा आमिष दाखवून पण फ्रॉड केला जातो की तुम्हाला ह्या ठिकाणी जॉब दिला जाईल, त्यासाठी तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील. आणि जॉब नसल्यामुळे लोक बरेचसे वाटतं एवढा जॉब मिळणार आहे तर पैसे ऑनलाईन पेड करतात. त्यांनी पुन्हा वेगवेगळे कारणं सांगून पैसे मागत घेतात. ज्यावेळेस आपली अमाऊंट आपण पुन्हा पाठवतो आणि जास्त झाल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की आपण फसलो. त्याच्यामुळे असे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जेही काही असतील जॉब्स ऑफर किंवा बक्षीस लागलेले लॉटरीचे वगैरे तर त्याच्यावर विश्वास ठेवूच नाही. त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये बहुतेक गोष्टी ह्या फेकच असतात, त्यामुळे कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नये जोपर्यंत समोरासमोर आपण पाहत नाही. ह्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट म्हणून एक आहे की त्याच्यामध्ये एकदम म्हणजे व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉलमध्ये पुढं पोलीस पुढं एका बाजूला युनिफॉर्मवर पोलीस बसलेले असतील, एखादं जज बसलेले असतील, वकील बसलेले असतील
आणि तुम्हाला सांगतील तुम्ही हे व्यवहार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी ड्रग्ज आहेत आणि तुम्हाला आता आम्ही पकडणार आहोत, हलायचं नाही, इथून उठायचं नाही, असं हे करतात. किंवा तुमच्या मुलांनी असंच तिकडं फ्रॉड केलेला आहे, त्याला आम्ही पकडलेलं आहे, त्याला सोडायचं असेल तर तुम्हाला पटकन आत्ताच्यात एवढे पैसे ट्रान्सफर करावे लागतील, मग आम्ही हे करू. तर जनरली म्हणजे पोलीस असं कधी ऑनलाईन कोणाला कॉल करत नाहीत, असं कधी ऑनलाईन कधी कुठलं संवाद साधत नाहीत किंवा कुठलं कोर्ट चालत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे. पोलीस तुम्हाला तुमच्या घरी येऊन किंवा फोनद्वारे पार्थ पोलीस स्टेशनला बोलवतील तुम्हाला, त्यांना ह्या गोष्टीतून पुढचा संवाद साधला जातो. आणि सर आता तुम्ही सध्या हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाताळली असतील, तुम्हाला काय वाटतं जास्त जे फसवले जातात ते जास्त उच्च शिक्षित असतात तेच फसवले जातात असं सुद्धा म्हटलं जातं, तर आपण त्या संदर्भात काय सांगाल? नाही, उच्च शिक्षित किंवा कमी शिकलेले असं नाही, तर सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. जनरली जे मोहाला बळी पडलेले आहेत बाकी ते जास्त अडकलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यावर उपाय म्हणजे जर समजा तुम्ही अडकलाच तर मागे जसं तुम्हाला सेक्स्टॉर्शनमध्ये सांगितलं तसं जर मनी फ्रॉडमध्ये जर अडकला तर तुम्ही डायरेक्ट अगोदर 1930ला कॉल करणं गरजेचं आहे. तुमच्या त्या बँकेला पटकन संपर्क साधणं गरजेचं आहे. आणि CEIR म्हणून एक पोर्टल एक आहे, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणून एक ॲप आहे, पोर्टल आहे शासनाचं, गव्हर्नमेंटचं. त्याच्यात तात्काळ आपण तक्रार नोंदवली गरजेचं आहे. तुम्ही जेवढ्या पटकन तक्रार नोंदवा तेवढे तुमचे ते पैसे होल्ड होतात. पण तुम्ही जर उशीर केला, जेवढा उशीर कराल तोपर्यंत तेवढे पैसे पटपट ते पुढच्या अकाउंटला पाठवतात ते, आणि पुन्हा कोणतरी ते काढून घेतात ते. आणि पाठवणारे हे जे आहेत ते ॲक्च्युअल गँग असते ते. बरेचशा एका वेळी मोठे अकाउंट जर त्यांनी ट्रान्सफर करून घेतले तर एक अर्ध्या तासात किंवा एका तासात ते पुन्हा डायव्हर्ट वेगवेगळ्या अकाउंटला करतात आणि वेगवेगळ्या राज्यातले असतात हे सगळे, आणि ते काढून पण तिकडे घेतात काय अमाऊंट त्यातले. त्याचा शोध लागतो का साहेब शेवटी? आता समजा एखादं उदाहरण आहे, अशी फसवणूक झालेलीच आहे आणि तक्रार नोंदवली, सगळं झालं आणि त्या व्यक्तीपर्यंत पोलीस प्रशासन पण पोचतं का? कधी पोचतं, कधी अपयश येतं. हां, कारण हे जे फ्रॉड करणारी लोक आहेत ना, सर्वात महत्त्वाचं अगोदर त्यांची आयडेंटिटी लपवत असतात त्यांची, आणि आयडेंटिटी लपून हे सगळं ते करतात. त्यांची आयडेंटिटी आपल्याला डिस्क्लोज करून त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं. मगाशी जसं सांगितलं की आपलं नावावरचं सिम कार्ड कुणाला घेऊन द्यायचं नाही आपल्या आधार, तर ह्या फ्रॉडस्टरनी जनरली तसंच केलेलं असतं. दुसऱ्याचं कोणातरी नावावर सिम कार्ड घेतलेलं असतं, दुसऱ्याचा हँडसेट वापरलेला असतो, दुसऱ्याचा इंटरनेट यूज केलेलं असतं. ज्यावेळेस आपण त्याच्यावर पोचतो तर ते आपण वेगळ्याच लोकांपर्यंत पोचतो तिथं. असंही बऱ्याच वेळा होतं, काही वेळा सापडतात पण ते. अकाउंट जसं सांगितलं की मी अकाउंट वेगळ्याच माणसाचं यूज करायचं, तर त्यामुळे आपलं अकाउंट कोणाला यूज करायला द्यायचं नाही, आपल्या नावावरचं सिम कार्ड कोणाला द्यायचं नाही. OTP कोणाला सांगायचं नाही. हो, ते तर बिलकुल पहिले प्रिकॉशन आहे ते. OTP कोणाला शेअर करायचंच नाही, खास करून बँकेच्या संदर्भात नाही, कुठल्याच ह्याच्यात. सर, तुम्ही खरं तर अतिशय छान पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे कशा फसवणूक केली जाते याचं मार्गदर्शन करत आहात, याची माहिती देत आहात. आणि मला एक असा प्रश्न विचारावा असं वाटतो की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा वेगवेगळे सोशल मीडियाचे माध्यम असतील, याच्यामध्ये महिला पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर करतात, तर त्यांनी त्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? हां, बरोबर आहे. महिलांच्या बाबतीत पण बऱ्याचशा तक्रारी इकडं प्राप्त होतात सायबर पोलीस स्टेशनला. जनरली महिलांच्या म्हणजे फोटोचा वापर करून फेक अकाउंट तयार केलं जातं त्याच्यामध्ये, किंवा कुणीतरी आपल्या आयडेंटिटी लपून दुसऱ्याच्या आयडेंटिटीनं अकाउंट तयार करायचं आणि एखाद्या महिलेला अश्लील मेसेज पाठवणे किंवा तिचा पाठलाग करणे ऑनलाईन. तर अशा घटना घडतात. तर अशा जर घटना घडल्या तर
तात्काळ पोलीस स्टेशनची हेल्प घ्यायलाच पाहिजे महिलांनी. त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा चिंता करण्यासारखं काही कारण नाही त्याच्यामध्ये. जर फेसबुक वगैरे असेल आणि जर अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट आलेली असेल तर ते फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करूच नाही त्याच्यामध्ये. आणि घटना घडलीच तर तक्रार करणे गरजेचं आहे. साहेब, तुम्ही आता म्हटलात की तक्रार करणं आवश्यक आहे, पण खरंच लोक पूर्णपणे तक्रार करत असतील असं आपल्याला वाटतं का? कारण अजूनही लोक पोलीस स्टेशनला यायला किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढायला घाबरतात. नाही, आता पूर्वी थोडंसं घाबरत होते, पण आता लोकांच्या लक्षात आलं की पोलीस हे आपल्यासाठीच आहेत, आपल्याला मदत करण्यासाठीच आहेत. बरोबर. आणि खरंच आहे ते की आम्ही लोकांना मदत करण्यासाठीच आहोत, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आहोत, लोकांचं संरक्षण करण्यासाठीच पोलीस आहेत. त्यामुळं लोकांनी निर्धास्त किंवा बिनधास्तपणे पोलिसांची मदत घ्यावी ज्या वेळेस आपल्याला अडचण निर्माण होईल किंवा आपण ज्यावेळेस अडचणीत असो अशा प्रकारच्या. खरं तर सर, तुम्ही अतिशय छान अशी माहिती दिली, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि आपल्या प्रेक्षकांना ते नक्कीच त्याचा फायदा होईल. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते लोकांपर्यंत आपण पोचवतात. आपले सुद्धा छान उपक्रम आहे. धन्यवाद. थँक्यू सर. तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच नवनवीन बातम्या पाहत राहणार आहोत, वेगवेगळ्या मुलाखती पाहत राहणार आहोत. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.